अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। श्रोतागण हो, आपलं काय चाललं आहे? अद्भुत जीवन कहाणी। आणि मागच्या सत्रात आपण ऐकत होतो की 5/5/1950 या दिवशी ही संस्था कराचीमधून आबूसाठी प्रस्थान केलं। पण त्याहीपेक्षा आणखी काही गोष्टी आहेत ज्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या शीलू दिदी यांनी पण सांगितल्या आहेत आणि आज मी त्या तुम्हाला ऐकवणार आहे। आपण या जीवन कहाणीमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना ऐकली होती ना, परमात्म्याचे प्रथम अवतरण। त्यानंतर जे चमत्कार होऊ लागले, कारण तीच तर महत्त्वपूर्ण घटना होती। मी बोलले होते ना की स्वयंभू हे नाव कसे सार्थक झाले, कसे स्वतः दादा लेखराज यांच्यामध्ये प्रवेश करून निराकार परमपिता शिव परमात्मा यांनी त्यांच्या मुखातून स्वतःचा परिचय दिला होता। निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम, प्रकाश स्वरूपम शिवोहम शिवोहम। मग त्या अवतरणानंतर जे काही चमत्कारच होऊ लागले, तेव्हा दादांचं ते वृद्ध शरीर, 60 वर्ष वय, पांढरे केस, दादा वृद्ध होते ना, आणि दादांना जसं पाहायचं ते साधारण रूप होते। धोतर सदरा ते गायब आणि त्या जागी श्रीकृष्ण उभे आहेत असं सर्वजण पाहू लागले होते। त्यांच्या घरातले म्हणा, शेजारी पाजारी म्हणा, दादांकडे सगळे यायचे आणि खूप प्रेम होते सगळ्यांचे दादांवर। दादा लेखराज पण स्वतः गीतेवर सत्संग करायचे सकाळी सकाळी, आणि जसे त्यांच्याकडे कोणी यायचे तर बघितलं तर दादा गायब आणि श्रीकृष्ण उभे आहेत। दादा कधी कधी ओम ध्वनी करायचे, ओम असं, आणि जशीही ध्वनी करायचे जे पण सत्संगात यायचे ते सर्व ध्यानाच्या अवस्थेत जायचे आणि प्रत्येकाला वैकुंठाचा, स्वर्गाचा, श्रीकृष्णाचा साक्षात्कार व्हायचा। मग शीलू दिदी काय सांगतात ते आज मी तुम्हाला ऐकवणार आहे। सत्संगात येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही साक्षात्कार व्हायचे, हे आपण तर ऐकलं। त्याबद्दल आणखी काही गोष्टी शीलू दिदींनी सांगितल्या आहेत। त्या म्हणतात, हे साक्षात्कार तर होत होते जसं काही चमत्कारच, एक क्रांती झाली होती त्यावेळी। ही न्यूज चहूबाजूला सर्वत्र पसरली की एक दादा लेखराज आहेत हैदराबाद सिंधमध्ये, त्यांच्याकडे एक चमत्कारी शक्ती आहे। जो त्यांच्यासमोर जातो त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन होते। आणखी एक गोष्ट म्हणजे, आणखीन एक अजब काय ऐका, काही लोकांना तर घरी घरी बसल्या बसल्या पण त्यांना दादा लेखराज यांचे साक्षात्कार होऊ लागले, ज्यांनी पाहिलंही नाही आहे, संबंधही नाही आहे, दुसऱ्या शहरातील लोक।
तरीही त्यांना घरी बसल्या बसल्या असे साक्षात्कार व्हायचे, श्रीकृष्णाचे दर्शन व्हायचे. मग जसे ते श्रीकृष्णाजवळ जाऊ लागले, श्रीकृष्ण मागे जायचे आणि दादा लेखराज समोर उभे आहेत. आणि मग श्रीकृष्ण इशारा करून सांगत आहे, जर मला भेटायचे आहे तर पहिले यांच्याकडे जा, म्हणजेच दादा लेखराज जे समोर दिसत आहेत, आणि श्रीकृष्ण त्यांच्या मागे, म्हणजेच मी असा नाही भेटणार, यांच्याकडे जा तरच मी भेटेन, असा ते इशारा करायचे. घेऊया इथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा परत येत आहोत. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मेरे भारत की धरती पर छाया माया का साया है. मेरे भारत की धरती पर छाया माया का साया है. अब नया सवेरा लाने को भारत में शिव आया है. अब नया सवेरा लाने को भारत में शिव आया है. मेरे भारत की धरती पर छोड़ो पांच विकारों को, अब उठ के ज्ञान का स्नान करो. तुम छोड़ो पांच विकारों को, अब उठ के ज्ञान का स्नान करो. संगम की पावन बेला में फिर भारत उत्थान करो. जागो मेरे भारतवासी, जागो मेरे भारतवासी, शिव तुम्हें जगाने आया है. अब नया सवेरा लाने को भारत में शिव आया है. मेरे भारत की धरती पर माया में छाए भारत को शिव ने आ ललकारा है. माया में छाए भारत को शिव ने आ ललकारा है. तज देह भान करो ज्ञान दान, अब यही हमारा नारा है. बस याद करो प्रतिपल उसको जो परम धाम से आया है. अब नया सवेरा लाने को भारत में शिव आया है. मेरे भारत की धरती पर जागो हे देव पुजारी, तुम्हें अब खुद को देव बनाना है. जागो हे देव पुजारी, तुम्हें अब खुद को देव बनाना है. पावन बनकर योग लगाकर ऊंच देव पद पाना है. दे दो उसको तन मन जिसने तुम सबको अपनाया है. अब नया सवेरा लाने को भारत में शिव आया है. भारत में शिव आया है. भारत में शिव आया है. ब्रेकपूर्वी आपण काय ऐकले की अशी पण काही लोक ज्यांनी दादांना कधी पाहिलेही नव्हते, घरी बसल्या बसल्या त्यांना साक्षात्कार होऊ लागले. आणि मग ते श्रीकृष्णाजवळ गेले तर श्रीकृष्ण इशारा करत होते. दादा लेखराज यांच्या मागे श्रीकृष्ण असायचे आणि इशारा करायचे, मला भेटायचं आहे तर यांच्याकडे जा तरच मी भेटेन. आता हे कोण होते? सर्वजण तर त्यांना ओळखत नव्हते, परंतु हैदराबाद सिंध येथील नामी ग्रामी जे लोक होते आणि जे वृद्ध होते ते दादा लेखराज यांना ओळखत होते. कारण दादा खूप मोठे ज्वेलर होते. आपण तर ऐकलंय ना, दादांचा ज्वेलरीचा बिझनेस होता. मोठ्या मोठ्या कनेक्शन्स होते राजे महाराजे यांच्यासोबत दादांचे. त्यामुळे दादा तसे
ओळखत होते. त्या शहरामध्ये सगळ्यांना सगळे ओळखायचे त्यांना. मग मग कसं तर एक क्रांती झाली. इतकी मोठी क्रांती झाली होती की अमेरिका, ऐका हा श्रोतागण हो, अमेरिका तेथील एक टाइम्स मॅगझिन निघतं ज्यात इंटरनॅशनल न्यूज येते. त्या टाइम मॅगझिनमध्ये त्यात सुद्धा ही बातमी छापून आली की हैदराबाद सिंध, तेव्हा तो एक भारताचाच हिस्सा होता, अखंड भारत होता. 1936च्या वेळची ही गोष्ट आहे की भारतात बघा काय न्यूज आली होती छापून. तुम्ही विचार करू शकता की किती मोठी क्रांती होती मग ती. भारतात एक दादा लेखराज आहेत ज्यांच्याकडे एक चमत्कारिक शक्ती आहे की त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाचे दर्शन होतात. मग काय, खूप लोक येत असत, चहू बाजूंनी लोक येत असत. आणि दुसरी क्रांतिकारी गोष्ट म्हणजे की महिला, माता, मुली यांना जास्त साक्षात्कार व्हायचे आणि पुरुषांना थोडे कमीच. आता ही दुसरी क्रांती झाली जेथे त्या काळी नारी एक शोषित म्हणूनच होती. नारीचं खूप शोषण व्हायचं. नारीला कोणतेच अधिकार नव्हते, बाहेर पडण्याचे पण अधिकार नव्हते, काही सोशल ॲक्टिव्हिटी असं काहीच नव्हतं. बस 4 भिंतींच्या आतमध्ये कैद असायच्या त्या काळच्या महिला. चूल आणि मूल, मुलांचं पालन पोषण आणि संसाराचा गाढा ओढणे, बाकी कोणत्याही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज नव्हत्या. आणि पुरुष मंडळी जी होती त्या काळी पुरुषप्रधान समाज होता, आपण ऐकलंय ना. त्यामुळे सिंधी जे होते, सिंधी लोक, सिंधवर्की असं म्हटलं जायचं त्यांना. ते जी पुरुष मंडळी होती ती सर्व जगभरात बिझनेससाठी जात असत. त्यांचा बिझनेस ऑल ओव्हर द वर्ल्ड असायचा, जसं अमेरिका, इंग्लंड, जपान, इंडोनेशिया, श्रीलंका, सिंगापूर आदी आदी असं वेगवेगळ्या देशात त्यांचा बिझनेस असायचा. ती पुरुष मंडळी त्या काळी असं बिझनेसमुळे फिरतीवर असायची आणि मग कधीकधी हैदराबाद सिंधमध्ये आले तर मग त्यांच्या त्या स्त्रिया ज्या 4 भिंतीत कैद असायच्या. बघा स्त्री किती पडद्या आड होती त्या काळी. मग अशा स्त्रिया बाहेर सत्संगाला पडणार. आपण ऐकलं ना, मग त्या पुरुष मंडळींनी काय केलं, सत्संग बंद करण्यासाठी दादांनाच संपवूया. आपण ही घटना पण ऐकली आहे. आणि मग त्यावेळचं मी म्हणाले होते ने की मातेश्वरी जगदंबा सरस्वती त्या ब्रह्माकुमारीच्या पहिल्या चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड होत्या. मग त्यांच्याबद्दल शिलू दिदींनी काही गोष्टी सांगितल्या. तर तेव्हा जी एक कुमारी होती त्यांचं नाव राधे होते. मातेश्वरी जगदंबा यांच्याबद्दल सांगतायत शिलू दिदी. त्यांचं नाव राधे होतं. त्यांचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन होते. त्यांचे पण मोठे मोठे बिझनेस होते. आणि एकदा अचानक बिझनेसमध्ये खूप लॉस झाला आणि मग त्या धक्क्याने त्यांचं हार्ट फेल झालं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मग राधे यांच्या भावाचा पण मृत्यू झाला होता ॲक्सिडेंटमध्ये आणि वडील पण गेले. आता राहिल्या होत्या त्या दोघी फक्त माय लेकी. घेते आता मी एक छोटासा ब्रेक. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. अनादि है शिव अनंत है, जीवन मधुबन शिव बसंत है, मधुबन का स्वयं श्रृंगार करता, मधुबन का स्वयं श्रृंगार करता,
हर कली हर फूल से वो प्यार करता। शिव अनादि है, शिव अनंत है, जीवन मधुबन शिव वसंत है। शिव है सूर्य, हम सूर्य की किरणें, ज्ञान उजाला शिव से पाना है। सत्यम शिवम सुंदरम, यहाँ वहाँ हम कितना ही भटके, शिव ही अंततः सबका ठिकाना है। सत्यम शिवम शिव समुद्र है, हम सरिताएं, मधुर मिलन के स्वप्न सजाए। शिव सहज समर्पण स्वीकार करता, मधुबन का स्वयं श्रृंगार करता। हर कली हर फूल से वो प्यार करता, हर कली हर फूल से वो प्यार करता। शिव अनादि है, शिव अनंत है, जीवन मधुबन शिव वसंत है। अजर अमर शिव पिता अजन्मा है, निराकार है, सत्य सनातन है। सत्यम शिवम सुंदरम, हृदय लगाकर प्रेम लुटाता है, भगवन ऐसा अलख निरंजन है। सत्यम शिवम शिव विराट है, हम बिंदु मात्र हैं। शिव महादानी, हम योग्य पात्र हैं। बिन मांगे ही अनुग्रह वो उदार करता, भगवान का स्वयं श्रृंगार करता। हर कली हर फूल से वो प्यार करता, हर कली हर फूल से वो प्यार करता। शिव अनादि है, शिव अनंत है, जीवन मधुबन शिव अनादि है, अनादि है, शिव अनंत है, अनंत है, जीवन मधुबन मधुबन शिव वसंत है। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे। ब्रेकपूर्वी आपण काय ऐकले? आपण ऐकत होतो मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांच्याबद्दल शिलू दिदी काय सांगतात ते. त्यांचं नाव सांगितलं ना, राधे होतं आणि त्यांच्या वडिलांचा अचानक हार्ट फेलमुळे मृत्यू झाला, कारण त्यांना बिझनेसमध्ये खूप लॉस झाला होता. आणि राधे यांच्या भावाचा पण मृत्यू झाला होता ॲक्सिडेंटमध्ये. आता वडील पण गेले आणि भाऊ पण नाही, मग राहिल्या फक्त दोघी मायलेकी. आणि ही जी कन्या होती ती खूप टॅलेंटेड होती. शाळेमध्ये त्यांनी खूप अवॉर्ड्स मिळवले होते. गायनकला, संगीतकला, नृत्यकला यात राधे खूप एक्सपर्ट होती. खूप नाव होते त्यांचे हैदराबाद सिंधमध्ये. परंतु त्यांची आई, श्रोतागण हो, तुम्ही आता समजू शकता, कारण त्या काळी स्त्री पडद्याआड होती ना. मग एकतर
पतीच्या मृत्यूमुळे त्या काळी विधवा स्त्रियांची खूप वाईट अवस्था होती. कारण त्यावेळी 1 वर्ष काळे कपडे घालायचे, केस मोकळे ठेवायचे आणि बस रडत राहणं आणि काही नाही. आणि चुकून कधी जरी त्या बाहेर पडल्या, समजा रस्त्याने जात आहेत, मार्केटला जात आहेत, दुकानात, तर ते जे दुकानदार होते ते खूप अशुभ मानायचे. ते म्हणायचे, जा येथून, ही विधवा कुठून आली? आणि मग जशा त्या तेथून निघून जायच्या तर ते दुकानदार त्या जागी पाणी शिंपडायचे की कुठे अपशकुन नको व्हायला आणि काही वाईट नको घडायला. तात्पर्य काय? इतका विधवा स्त्रियांचा तिरस्कार करत होते त्या काळी. इतकं पोषण आणि शोषण अशी नारीची त्या काळी अवस्था होती. आपल्या आईची ही अवस्था पाहून राधे यांना खूप दुःख व्हायचे. त्यावेळी ज्या कुमारी होत्या, लहान मुली होत्या, त्यांना थोडा फ्रीडम असायचा. परंतु त्यांचे जे पालक होते ते खूप रूढीवादी प्रकारचे होते. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितले, राधे यांना, तू तुझ्या आईला दादा लेखराज यांच्या सत्संगात घेऊन जा, कारण त्या कृष्णाची खूप भक्ती करायच्या. मग जशा राधे आपल्या आईला घेऊन गेल्या दादा लेखराज यांच्या सत्संगात, आणि जसे राधेच्या आईने दादांना बघितलं, लगेच क्षणार्धात त्यांना श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. आणि राधेची आई ज्या रडत रडत आल्या होत्या त्या एकदम हसू लागल्या, खूप मोठ्याने हसू लागल्या, जसं काय श्रीकृष्ण यांच्या दर्शनाने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असा अनुभव त्यांना झाला. श्रोतागणो, तुम्ही विचार करू शकता, आपण ज्याची भक्ती भावे पूजा अर्चना करतो त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने किती आनंद होईल. मग तशाच त्या खूप आनंदित झाल्या. आणि राधेला हा आनंद झाला की माझ्या आईला आंतरिक खुशी मिळाली. ती जी खूप दुःखी होती ती हसू तरी लागली. आता दादा लेखराज राधे यांच्या वडिलांना ओळखत असायचे, बिझनेसमॅन असल्यामुळे. मग दादांनाही हे लक्षात आले की ही जी कन्या आहे राधे, दादा पण ओळखत होते, ही खूप सुंदर गाते, खूप सुंदर संगीत पण वाजवते, सितार वादन करते. सितार खूप प्रेमाने वाजवत राधे भजन गात असत. दादा पण भजन लिहित असत. मग दादांनी राधे या कन्येला सांगितलं की बाळा, तू हे भजन गा. आणि जशी ती कन्या राधे भजन गायची, ओमध्वनी करायची, ऐका हा श्रोतागण हो, मग जे सभेत बसलेले होते त्यांना त्या कन्येमध्ये राधेचे दर्शन होऊ लागले आणि नाव पण त्यांचे होते राधिका. आता या कन्येद्वारे राधेचे दर्शन आणि दादा लेखराज यांच्यामध्ये श्रीकृष्णाचे दर्शन. आणि ती कन्या त्यावेळी 16 वर्षाची होती, 10वीच्या वर्गात शिकत होती राधे. 16 वर्षांची होती फक्त. आणि दादा तर 60 वर्षांचे वृद्ध होते. मग ही लीला कोणाची? परमपिता शिव परमात्मा यांनी माध्यम बनवले होते दादा लेखराज, आणि त्यांच्याद्वारे ते हे कार्य करवत होते. आणि जसं शिव परमात्मा यांना असं सांगायचं होतं की फक्त एक वृद्ध व्यक्तीच देवदेव करू शकत नाही, तर कोणीही, अगदी कन्या 16 वर्षाची ती सुद्धा भगवंताची तेवढीच मनोभावे पूजा करू शकते. हे काही 60 वर्षानंतरच देवदेव करायची गोष्ट नाही. म्हणजे भगवंताचा भाव आपण लक्षात घेऊ शकतो की इथे त्यांना काय सांगायचे आहे. तसं तर लौकिक कोणतंच नाते नव्हतं दादा लेखराज आणि राधे यांचं, पण परमेश्वरांचा माध्यम होते ते. ईश्वराने त्यांना निमित्त करून श्रीकृष्ण आणि श्री राधे यांचे दर्शन घडवले होते. पण आपण ऐकलंय ना श्रोतागण हो, की राधे ही कन्या किती हुशार, की दादा ज्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकवायचे, म्हणजेच शिव परमात्मा दादा लेखराज यांच्याद्वारे ज्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकवायचे त्या इतकं सरळ साधं सोपं करून त्या सगळ्यांना ऐकवायच्या. हे तर आपण ऐकलंय ना. मग आता मी इथेच थांबत आहे.
पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा कर्म होगा वैसा फल पाओगे. श्रेष्ठ कर्म का आधार है खुद का कर लो दर्शन, यही जीवन का सार है, यही जीवन का सार है. जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा कर्म होगा वैसा फल पाओगे. मन में हो शुभ संकल्प तो जीवन में फिर दुख कैसा, जब अंतर में शुभ भावना तो दिल में सुख सावन जैसा. हार कर जो ना हारे जीत उसी की होती है, घनघोर अंधेरे में भी जलती जगमग उसकी ज्योति है. जैसा देखोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा चाहोगे तुम वैसा बन जाओगे. सूरज है तो है किरण, बादल है तो है पवन, प्राण है तो है तन मन, सात सुरों में है सरगम. जो धरती है तो है सागर, जल थल है तो है जीवन, जीवन है तो है भगवन. भगवान के संग समय सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा कर्म होगा वैसा फल पाओगे. श्रेष्ठ कर्म का आधार है खुद का कर लो दर्शन,
यही जीवन का सार है, यही जीवन का सार है। जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा कर्म होगा वैसा फल पाओगे, जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा कर्म होगा वैसा फल पाओगे।